नमस्कार मित्रांनो, आज आपण पालघर जिल्ह्यातील टॉप कलाकार, सिंगर, ॲक्टर ह्यांचं लग्न झालं की नाही आणि कोणाचं लग्न झालं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी शैलेश माची पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सुरुवातीला आपण जाणून घेणार आहे सिंगर संजना रावते हिचं लग्न झालं की नाही। तर मित्रांनो, संजना रावते ताईंचं लग्न 2022ला झालेलं आहे आणि तिचं नवऱ्याचं नाव आहे अक्षय वैजल, राहणार विक्रमगड येथील। 2 नंबरला आपण बघणार आहे सिंगर काजल रावते ताईंचं लग्न झालं की नाही। तर मित्रांनो, काजल रावते ताईंचं पण लग्न 2022ला झालेलं आहे आणि तिचं नवऱ्याचं नाव आहे संदेश भोये, डहाणू तालुक्यातील दाभाडी येथे राहणारा। तर 3 नंबरला आपण पाहणार आहे दर्शना झिरवा, ही एक ॲक्टर आहे आणि तिने भरपूर सॉन्गमध्ये काम केलं आहे। पालघर जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात ती फेमस आहे। तर मित्रांनो, तिचं लग्न झालं की नाही, तर मित्रांनो तिचं लग्न झालेलं नाही, ती अजून सिंगल आहे। आणि जो तुम्ही सोशल मीडियावर त्याचा फोटो बघितला तो फोटो खोटा आहे, तो शूटिंगच्या टाईममध्ये घेतलेला सीन होता। तर आता आपण जाणून घेणार आहोत 4 नंबरवर पालघर जिल्ह्याचा फेमस ॲक्टर नितेश बुंदे। मित्रांनो, नितेश बुंदे याचं लग्न झालं की नाही, तर मित्रांनो नितेश बुंदे याचं लग्न झालेलं नाही, तो अजून सिंगल आहे। तर आता आपण बघणार आहे 5 नंबरवर रोशन रावते, सिंगर रोशन रावते याचं लग्न झालं की नाही। तर मित्रांनो, रोशन रावते दादांचं लग्न झालेलं आहे 2025मध्ये, ह्याच वर्षी त्याचं लग्न झालेलं आहे। तर आता आपण बघणार आहे 6 नंबरवर डहाणू तालुक्यातील फेमस ॲक्टर डान्सर महेश उंबरसाडा याचं लग्न झालं की नाही। तर मित्रांनो, महेश उंबरसाडा ह्याचं पण लग्न 2025 या साली झालेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला, बाय।